तर काय म्हणता मित्रांनो, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर कसे आहात तुम्ही? आय होप की तुम्ही चांगले असणार. तर पहा, लिंबू असे लागले आहे झाडाले. पहिले बाहेर आलता, आता लागलेले लहान लहान लिंबू. आणि लहान लहान लिंबू मध्येच आपल्याला याच्यात रस आहे. आणि हे आपली इकडली गाडी म्हणजे आपल्या घरची गाडी. त्याच्यानंतर जेव्हा बी झाड आपल्या घरी, हे वय सीताफळचं झाड, आणि हे इथे फुलाचं झाड आणि ते डबल लिंबूचं झाड आहे. आणि इकडे सुद्धा एक लिंबूचं झाड आहे. हे पोपईचं झाड, हे पोपईचं झाड तेवढं चाललं वाढत वरपर्यंत पोपई आहे. कसे तोडावं काय समजत नाही माणसाले. त्याच्यानंतर हे जांबाचं झाड आहे, आणि तिकडे आपली टाकी आहे, आणि तिकडे घर आहे. असं आपल्याला अंगण आहे एवढं. आणि हे आमचंवालं गाव आहे. हे पुरं आमचंवालं गाव आहे. तिकडे टाकी दिसतं, आणि ती पिंपळातली टाकी आहे. म्हणजे घराले घर कसं लागलं आणि तसं गावाला गाव लागलं आणि आहे. त्याच्यानंतर इकडे आहे, इकडे हे ऑटो आणि ते टाटा एस, आपल्याच घरसारखे टाटा एस आहे तिकडे. आणि तो झेंडा आपला याचा बाबासाहेबाचा. आपल्या घरचे विटा आहे. आपला आता घरकुल आला ना, तो विटा पुरं सामान गिमान आणून ठेवा लागते. त्याच्यानंतर हे आपल्या मित्राचं घर आहे स्वयं ठाकरेचं. त्याच्यानंतर इकडे हे पुरं आपल्यालाच गाव आहे दूरपर्यंत. हे सध्याच तर मैदान खाली आहे, पण आता तहसील गिशील आली, कोर्ट गिर आलं इकडे. त्याच्यानंतर हे पूर्ण भरून जाणार आहे. आणि हे आमच्या गावातली टाकी आहे अंतरडोची. हे पाहू शकता, हे अंतरडोची टाकी आहे. आणि त्याच्याच बाजूनं हे आहे पिंपळाची टाकी, आणि तिच्याच बाजून तिकडे अंतरडोची टाकी आहे. म्हणजे 3 गावं एकामेकाला लागलेली आहे. त्याच्यानंतर तिथं मंडप दिसतो तुम्हाला छोटूसा, तिथं होता लग्न. काल तिथं लग्न झालं बढियापैकी. हे तर आपले टाटाचं आहे, मागची टाटाचं याच्याला सध्याचा दादा तुटला होता, त्याच्याला दादा टाकला आपण टाटा. तर सध्याच त्याची नवीनच आहे, म्हणजे थोडीशी झिजलेली आहे. तसं थोडीशी झिजलेली आहे, त्यानंतर टाका लागते. त्या डाला आता टाकलेला आहे नवीन. हे दिसतं गाडी भाड्याने देणे चालू आहे, पण आपण गाडी भाड्याने देत नसतो. तुम्ही पाहू शकता, आपली गाडी अशी समोरून आहे, समोरून आहे. अगर मस्त गौतम बुद्धाची मूर्ती ठेवली आहे. डब्बा बी नाही काढला पप्पानं. त्यानंतर पाहू शकता तुम्ही, हे समोरच्या लूक गाडीच्या आपल्या आल्या, ही समोरची ते पूर्ण आपल्याली हे करणार आहे. आणि हे मामाची गाडी 2 व्हीलर तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर हे वाला झाड मस्त कामात येते. म्हणजे कोणत्या बीचं खोकला इकला झाला, तुम्हाला काही बी झालं तर त्याचं कांडगुण करून तुम्ही ते खाऊ बी शकता. असं काय करू शकता म्हणते. तर चला मग पहिले मी दात घासतो, त्याच्यानंतर तुम्हाला सरळ दाखवतो. आजचा आपल्या ब्लॉग लय इंटरेस्टिंग होणार आहे, तुम्ही आखरीपर्यंत नक्कीच पहा. जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं, चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. तर मित्रांनो, आता तर आपल्याला जाता घासून झाले, फक्त आपल्याला तोंड धुवायचं आहे. तर आपण चाललो आता पाणी आणाले. आपल्याला पाहिजे एकदम पाणी फ्रेश आणलेलं, आपण टाके टुकेतलं पाणी घेत नसतो. तर चला तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, बकेटीत पाणी घेतलं, आता आपण चाललो होतो तोंड धुवाले. तर मित्रांनो, हीच आपल्याला जागा. आपण ह्याच नालीवर आपण तोंड धुवत असतो. म्हणजे साईडनं असं आहे, तिच्या मनात नाली आहे, नालीच्या मनात आपण पाणी गिनी फेकून देत असतो. कोणतं बी काय करायला त्या नालीतच टाकत असतो आपण. आणि या नालीमध्ये किती कसं आम्हाला सापं दिसले आहे, सापाच्या कासा दिसलेल्या आहे. तोंड घेऊन तर धुवून झालं, पण उरलेलं पाणी फेकायचं नसतं. उरलेलं पाणी टाकत असते झाडाले. आम्ही टाकत असतो झाडाले उरलेलं पाणी. कसं पाणी वेस्ट नाही करावं लागत.
तर मित्रांनो आपलं तोंड घेऊन धुवून झाला आहे, फक्त पुसाची बारी आहे. तर आता तोंड घेऊन सरळ पुसून झालं. तर हे पहा, हे आपलं अनारचं झाड जे लागले, ते लहान लहान अनार लागले होते पहिले इथं, पण ते कसं गायनं खाऊन टाकले. गायनं ते अनारं खाऊन टाकले. आता हे झाड झालं एवढं मोठं, पण हे जे जांबाचं झाड आहे, जांबाच्या झाडाच्याने हे झाड वाढवणं शिकून राहिलं. पहिले या जांबाच्या झाडाला तोडा लागते कसं आहे पहा, तो बागला आणि पुरं इथून असं चालला आहे. इथंच जांबा लागली आहे आणि इथंच तिला अनारं लागले, म्हणजे फुलं लागले. आता याच्यातून अनारं गिनार निघणार. तर मित्रांनो ह्या आल्या आपल्या घराकडे गाया. ह्याच त्या गाया जे आमचं झाडं गिडं खाऊन टाकते. पहिले ते निंबूचं झाड काढलं, त्याच्यानंतर अनारचं झाड काढलं. हाय तर लहानच्या झाड्या, म्हणजे हाय तर लहानच्या सेवाल्या गाया, पण याचं तोंड एवढ्याला वरपर्यंत पुरते. अशा 2 पायावर उभ्या होते, विचारान पुरं पुरं खाऊन टाकते. इकडे पाहू शकता तुम्ही, आता बी इकडे आले फक्त या 2च गाया. पाहू शकता पहा, दमाले पाहून पळून राहिल्या. एक तर निघाली, पण एखादी तिच्या मागे दुसरी बी निघाली. घ्या चालल्या आता ह्या गाया होत्या तिकडल्या, म्हणजे दुसऱ्या गावातल्या आल्या होत्या इकडे चराले. आता आमच्या गावातल्या गाया तर खातच नाही. आमच्या गावात फक्त म्हैशीच आहे. ह्या गाया दुसऱ्याच गावातल्या वाटते, मला असं वाटून राहिलं.